जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। आमच्या सकल मराठा समाजाची मागणी परळी शहरामध्ये एक मराठा समाजाच्या हक्काचं मराठा भवन व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागणी होती। त्यासाठी आम्ही सकल मराठा समाज बांधवांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष आंदोलन मोर्चे केलेले आहेत आणि त्याही इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला शेवटी आमच्या पदरी निराशा पडल्यामुळं आम्ही 11 मे 2026 रोजी नगर परिषदेसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आणि ह्या मराठा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एवढा रेटा वाढला की नगर परिषदेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आंदोलकाची दखल घ्यावी, आंदोलनकर्त्याची दखल घ्यावी लागली आणि त्या ठिकाणी नगर परिषदेनं दखल घेऊन दिनांक 14 मे या 2026 म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी एक नगर परिषदेनं आंदोलनकर्त्याला या ठिकाणी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही मराठा भवनसाठी जागा देत आहोत। तर जी नगर परिषदेनं मराठा भवनसाठी परळी शहरामध्ये जागा दिलेली आहे, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या बाजूला एक त्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत आणि बाजूला वेताळ मंदिर आहे, तीर्थ जे आहे वैद्यनाथ मंदिरचं त्याच्या बाजूला एक 28 गुंठे जागा दिल्याचं त्यांनी अधिकृत पत्र दिलेलं आहे। त्याचा जावक क्रमांक 862/2026 कार्यालय नगर परिषद परळी जिल्हा बीड दिनांक 14/5/2026 अशा अनुषंगाने एक पत्र दिलेलं आहे त्यांनी। तर त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा दिलेली आहे। पण ही बाब या ठिकाणी आंदोलनकर्ता म्हणून आणि एक कायद्याचा अभ्यासक वकील म्हणून माझ्या लक्षात आल्यानंतर मी तातडीनं सर्व कागदपत्र या ठिकाणी गोळा केले। मी तलाठीकडे 7/12 गोळा केल्या, नगर परिषदेतून सगळे सरकारी कागदपत्र काढल्यानंतर जमा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही नगर परिषद या ठिकाणी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर 14 मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं ही जागा धनंजय मुंडेंनी मराठा भवनसाठी खरेदी करून घेतलेली आहे। परंतु धनंजय मुंडेंनी सांगितलं की नाथ प्रतिष्ठान ही जागा विकत घेत आहे आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी दान धर्म देत आहे। परंतु उपलब्ध कागदपत्राच्या आधारे शहानिशा केली असता ही जागा परळी शहरातील वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला असलेली गट नंबर 413 दत्तात्रय देवस्थानची ही जागा आहे आणि ही जागा सगळ्यात महत्वाचं, ही जमीन गट नंबर 413 ही इनामी जमीन आहे, वर्ग 2 ची जमीन आहे ही आणि त्याच्यात इतर हक्कामध्ये त्याचा शेरा नमूद आहे की ही जागा हस्तांतरण करता येत नाही परवानगीशिवाय। एवढी शोकांतिका असताना, एवढं ही गंभीर प्रकरण असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात परळी नगर परिषद आहे, नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आहेत, ह्या दोन्ही संस्था त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी सारासार मराठा समाजाची पद्धतशीरपणे फसवणूक केलेली आहे। धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी मराठा भवनसाठी ज्या जागेचा ताबा दिला ती जागा दत्तात्रय मंदिर देवस्थानची आहे। ती जागा त्या जागेचा ताबा हा बेकायदेशीर आहे, ती जागा मराठा भवनला देता येत नाही। तर या ठिकाणी ही धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी ही दत्तात्रय देवस्थानची बेनामी म्हणजे वर्ग 2 ची जमीन ही मराठा समाजाला देऊन फसवणूक केल्यामुळं आंदोलनकर्त्यामध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे। सगळ्यात महत्वाचं, धनंजय मुंडे आणि नगर परिषद धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेले जे की पगारी स्वरूपाचे पेड कार्यकर्ते आहेत काही, जे की मराठा आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि हे तोडपाणी करून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला वेठीस धरतात। असाच काहीसा प्रकार या ठिकाणी मराठा समाजातील काही फुटीर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि धनंजय मुंडे या ठिकाणी त्यांनी वाहवा मिळवण्यासाठी केलेले आहे। त्यामुळं आगामी काळात लवकरात लवकर एक सकल मराठा समाज म्हणून व त्याचबरोबर सर्व मराठा समाजाचे कायदेशीर वकील बांधव म्हणून आम्ही छत्रपती संभाजी उच्च न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे, नाथ प्रतिष्ठान व परळी नगर परिषद या सर्वांवरती या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांनी समाजाची फसवणूक केल्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाची लवकरात राज्यव्यापी आम्ही बैठक घेणार आहोत व पुढील कारवाई आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। व त्याचबरोबर मी आता लागलीच आम्ही सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती सांगणार आहोत। खरं तर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना त्या दिवशी काही फुटीर आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे पाटलांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे। त्यांनी अंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की धनंजय मुंडे आणि नगर परिषदेने आपल्याला जागा दिलेली आहे। या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जरांगे पाटलांना या ठिकाणी जी मराठा बांधवांनी जी चुकीची माहिती दिलेली आहे, तर सर्व सकल मराठा समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि नगर परिषदेनं सारासार मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। मराठा समाजाच्या काही आंदोलनकर्त्याला हाताशी धरून तर मराठा समाजाने कुठलाही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये। सगळे कागदपत्र माझ्यापाशी आहेत, सगळे कागदपत्र सरकारी कार्यालयामध्ये आहेत। त्याच्यामुळं नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान व नगर परिषद यांच्यावरती या ठिकाणी लवकरात लवकर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।
लेखी बरोबर, लेखी आक्षेप नोंदवण्यासाठी सरकारी कागदपत्र गोळा करायला थोडा वेळ लागला, कारण आता 14 तारीख झालेली आहे, तर त्याच्यासाठी मध्ये 1-2 सुट्ट्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे कागदपत्र तहसील कार्यालयामधून, भूमी अभिलेख कार्यालयामधून, नगर परिषद कार्यालयामधून हा सरकारी कागदपत्र गोळा करण्यासाठी थोडासा वेळ गेलेला आहे. आता लवकरच नगर परिषद असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादीचे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व त्याचबरोबर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सर्वांना या ठिकाणी कायदेशीर पत्रव्यवहार केला जाईल आणि धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान व नगर परिषद यांच्यावरती तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये म्हणजे योग्य ती कायदेशीर कारवाई दाखल करणार आहोत व त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करणार आहोत.